विद्यासागर कन्या प्रशालेची 2025-26 या शैक्षणिक वर्षातील सहल 31 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता महाबळेश्वर येथे प्रस्थान करण्यासाठी निघाली. सकाळी 8 वाजेच्या जवळपास सातारा जिल्ह्यातील वाई येथील कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या ढोल्या गणपती मंदिराजवळ येऊन ती थांबली. हे अत्यंत जागरूक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. 1762 मध्ये सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधलेले हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात मोठी गणेश मूर्ती म्हणजे सुमारे 10 फूट उंच, 8 फूट रुंद असलेली एका काळ्या दगडात कोरलेली अशी अखंड मूर्ती असण्यासाठी प्रसिद्ध आहे. गणपती दर्शनानंतर आमची सहल महाबळेश्वरमध्ये दाखल झाली. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे, जे पश्चिम घाटात वसलेले आहे आणि महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण त्याच्या हिरव्यागार निसर्गासाठी, धबधब्यांसाठी, वेण्णा तलावासाठी आणि अनेक निसर्गरम्य पॉइंटसाठी प्रसिद्ध आहे, जिथे सूर्योदय सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते. हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ देखील आहे. कृष्णा नदीचा उगम येथे होतो. तसेच प्राचीन महाबळेश्वराचे मंदिरही येथे आहे. ढोल्या गणपतीच्या दर्शनानंतर आमची सहल महाबळेश्वर पाचगणी मार्गावर स्थित मेप्रो गार्डनमध्ये पोहोचली. हे स्ट्रॉबेरी आणि फळांच्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे चॉकलेट फॅक्टरी, कॅफे, स्ट्रॉबेरी उद्यान आणि उत्पादनांच्या खरेदीसाठी रिझर्व्ह काउंटर उपलब्ध आहेत. या बागेत प्रवेश मोफत असून विशेषतः मार्च-एप्रिलमध्ये होणारा स्ट्रॉबेरी फेस्टिवल हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. मेप्रो गार्डन हे एक अतिशय नयनरम्य ठिकाण आहे, जिथे मुलांसाठी खेळण्याची जागा, बाग उपलब्ध आहे. या गार्डनमध्ये एक चॉकलेट फॅक्टरी आहे, जिथे चॉकलेट बनवण्याची प्रक्रिया पाहता येते. हे गार्डन सकाळी 8 ते रात्री 8:30 या वेळेमध्ये खुले असते. मेप्रो गार्डनचा आस्वाद घेतल्यानंतर सहल महाबळेश्वर येथील प्राचीन पंचगंगा मंदिर येथे दर्शनासाठी पोहोचली. हे मंदिर कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचे उगम स्थान मानले जाते. 13व्या शतकात यादव राजा सिंधनदेव यांनी बांधलेल्या या मंदिरात गोमुखातून 5 नद्यांचा प्रवाह एकत्र येतो. प्राचीन वास्तुकला, शांत वातावरण आणि धार्मिक महत्त्वासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे मंदिर अंदाजे 600 ते 700 वर्षापूर्वीचे आहे. मंदिराची रचना ही पारंपरिक मराठी स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. यानंतर महाबळेश्वर दर्शनातील पुढचे ठिकाण किल्ले प्रतापगडावर चढाई करण्यासाठी आमची सहल निघाली. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665 मध्ये जावळी खोऱ्याच्या रक्षणासाठी आणि अफजलखानाच्या मोहिमेसाठी बांधला. 10 नोव्हेंबर 1659 रोजी येथे शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा काढून मराठा साम्राज्याचा पाया रचला. हा किल्ला ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर विद्यार्थिनींनी महाराजांनी स्थापन केलेल्या भवानी मातेचे मंदिर, मुख्य बाले किल्ल्यावर असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा, माचीवर असलेली अफजलखानाची कबर, तटबंदी, बुरुज आणि खोल दऱ्या या सर्व गोष्टींचा गाईडच्या बोलीतून व स्वतःच्या नजरेच्या टप्प्यातून आढावा घेतला. प्रतापगड हा महाराष्ट्राचा शौर्याचे आणि शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे प्रतीक मानला जातो. दुपारनंतर प्रतापगड उतरून सहलीचे प्रस्थान महाड येथील 14 तळे हे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाण येथे झाले. 14 तळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च 1927 रोजी झालेल्या महाड सत्याग्रहामुळे जगप्रसिद्ध झाले, ज्यात अस्पृश्यांना सार्वजनिक तळ्यातील पाणी पिण्याची हक्क मिळावा यासाठी लढा दिला गेला. या तळ्याला सामाजिक तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. या रात्री सहल महाड येथील बुटाला हाऊस येथे मुक्कामी राहिली. येथे विद्यार्थ्यांनी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला व दिवसभराचा थकवा घालवला. थँक्स फॉर वॉचिंग.